आणि सगळ्यात मोठी घडामोड या निवडणुकांमध्ये समोर कुठून आली तर ती पुण्यामधनं समोर आली आहे। कारण हो नाही म्हणता म्हणता अखेर दोन्ही पवारांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचं स्पष्ट केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवतील आपापल्या पक्षाच्या चिन्हांवरती। परंतु यामुळे सर्वात मोठा फटका किंवा सर्वात मोठा धक्का कुणाला बसलाय तर तो महाविकास आघाडीला। कारण एकत्रित निवडणुका लढवण्याचं स्वप्न महाविकास आघाडीनं पाहिलेलं। गेल्या 3 दिवसात प्रचंड वेगवान आणि इंटरेस्टिंग घडामोडी घडल्या। दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा थंड बस्त्यात गेली असं वाटत असतानाच काल बारामतीमध्ये एक कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमानंतर आज अचानक दोन्ही पवार पुणे आणि पिंपरीसाठी राजकीय मैदानात एकत्र आलेत। जी माहिती मिळते त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 41 जागा लढवेल। पुणे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। सध्या या दोन्ही महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत, त्यामुळे भाजप विरोधात लढताना मतांची विभागणी टाळण्यासाठी पवार काका पुतणे एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतेय। इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे 2 चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील। एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। नाही ठरलेला आहे, तो फक्त प्रेसला सांगितलंच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही। पण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनही महानगरपालिकांसाठी एकत्रित येण्याची पवारांची जी निर्णयाची टाइमलाईन होती ती टाइमलाईन प्रचंड इंटरेस्टिंग आहे। त्या टाइमलाईनवरती आपण एक नजर टाकूया की कधी ठरलं, कुठे ठरलं, काय ठरलं। 26 डिसेंबर शुक्रवारची तारीख दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा ही फिसकटल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्याच दिवशी शरद पवारांचे नेते महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले। मध्यरात्रीपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा वाटपाची खलबतं केली। मग पुढचा दिवस 27 डिसेंबरचा शनिवारचा अंकुश काकडेंनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि मग महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा समोर आला, ज्यानुसार राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 50 जागा लढवेल यावरती शिक्कामोर्तब झालं। मग इथे जवळपास मानलं गेलं की दोनही पवार एकत्र येण्याची चर्चा थांबलेली आहे। पण चक्र वेगानं फिरली की 28 डिसेंबर पासून रविवारपासून कालपासून बारामतीतल्या एका कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालं। कौटुंबिक कार्यक्रमातच राजकीय सूत्र हल्ल्याची माहिती मिळते। सर्व उमेदवारांनी घड्याळावरती लढावं हा आग्रह अजितदादांनी सोडल्याची माहिती आहे। विलीनीकरणाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या चिन्हांवरती लढण्यास दोनही राष्ट्रवादीमध्ये एकमत झाल्याचं कळतंय आणि गोविंद बागेतूनच म्हणजे शरद पवारांच्या निवासस्थानामधूनच दोनही राष्ट्रवादीची फिसकटलेली बोलणी पुन्हा एकदा सुरू झाल्याचं कळतंय। रविवारी दुपारी महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या नेत्यांनी दांडी मारली। इतकंच नाही तर अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचे फोनही स्विच ऑफ आले। तर रविवारी संध्याकाळी अजित पवारांकडनं पिंपरी चिंचवडमध्ये दोनही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा झाली। तर आज म्हणजे सोमवारी 29 डिसेंबरला रोहित पवारांनी पुणे महानगरपालिकेसाठी दोनही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवतील याची घोषणा केलेली आहे। तर दोन्ही